जा सांगा ना, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगा की आम्ही यांच्याकडे टाइमपास करायला गेलो होतो, चाय पे चर्चा करायला गेलो होतो. सांगा. जर तुमचा स्वतःचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता, मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता, कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख होय, मी आहेच. आणि ही शिवसेना आणि ही सगळी संपत्ती माझी वडिलोपार्जित आहे. शहा तुमचा अधिकार नाहीये. तुम्ही माझे ह्या लोकांनी मोठे केलेले, मग इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत. पण आता याच्या पुढे जाणार तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय. पण इथं तुम्ही आमदार चोरले असाल, खासदार चोरले असाल, खोक्यांमध्ये बसवला असाल, पण माझी ही संपत्ती कशी चोराल तुम्ही? या ना, यांच्या समोर येऊन बोलून दाखवा. आणि मी त्या नार्वेकरांना सुद्धा सांगतोय, त्या लबाडाला, होय लबाडच आहे तो. आता निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं. मग मला सांगा, बंगालमध्ये एका न्यायमूर्तींनी राजीनामा दिला, गंगोपाध्याय. आले कानावर तुमच्या? आले ना? अरे हो की नाही? नाही नसेल तर नाही सांगा, मी सांगतो. बंगालमध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती एक ते गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते, त्यांनी 4 दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत. आणि मग आज सामनामध्ये अग्रलेख आहे. काल सुद्धा लोकसत्तेत अग्रलेख होता. काल लोकसत्तेच्या अग्रलेखाचं नाव शीर्षक होतं न्यायदेवता बाटली. आणि आज सामनामध्ये दिलेलं आहे. हे महोदय ज्या वेळेला न्यायमूर्ती होते तेव्हा असे त्यांनी काही निर्णय दिले की ज्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधात त्यांनी निर्णय दिलेले आहेत. आज ते जे बाहेर पडलेत ते तृणमूल काँग्रेसवरती आग पाखड करतायत. मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता, त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून? कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.